This call is now being recorded. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे वायरलेस कम्युनिकेशनचं ते आहे पेजिंग सिस्टीम. सो तुम्ही ऐकले का पेजिंग म्हणजे काय? डू यू हॅव एनी आयडिया अबाउट पेजिंग सिस्टीम? व्हॉट इज मीन बाय पेज? मॅम ते नंबर्स आणि कोड्सवर वाटत ते व्हेरी गुड. नंबर्स अँड कोड्समध्ये डेटा ट्रान्समिट अंडर होतो. 20. अजून काय सांगता येईल पेजिंग? सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक काम करू, कंपॅरेटिव्ह स्टडी करू, किंवा आधी मी एक्सप्लेन करते, देन विल सी. पेजिंग सिस्टीम मीन्स व्हॉट? पेजचा मिनिंग काय? टेक्स्ट मेसेज, ठीक आहे, किंवा सिग्नल. सो हा सिग्नल काय असतो? आयदर तुमचा व्हॉइस सिग्नल असेल, किंवा एक सिंपल मेसेज असेल, किंवा अल्फान्यूमेरिक मेसेज असेल. मीन्स व्हॉइस मेसेज. पेजचा सिंपल मिनिंग काय घ्यायचा? पेज मीन्स मेसेज. ओके, एकदम सिंपल. आता मेसेजमध्ये कोणते कोणते टाईपचे मेसेज जाऊ शकतात? आयदर यू कॅन सेंड व्हॉइस मेसेज, or you can send text message, you can send number, you can send mix, that is either number or text. मीन्स त्याला म्हणतो आपण अल्फान्यूमेरिक टाईप ऑफ सिग्नल्स. सो हे सगळे तुम्ही काय करताय? सेंड करताय. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही मेसेज ट्रान्समिट करताय किंवा SMS करताय, तो तुमचा जातोय, कम्युनिकेशन कोणता येतोय? इट इज नॉट अ फुल डुप्लेक्स, बट इट इज अ सिम्प्लेक्स वन. सिम्प्लेक्स का? आपण आता सुद्धा जे आहे मेसेजिंग किंवा SMS करतो, हा सिम्प्लेक्स टाईपमध्ये जातो. सिम्प्लेक्स टाईपमध्ये का जातोय? कारण मला माहित नाही समोरचा माझ्याशी बोलतोय का कम्युनिकेट करतोय. मी काय करते? फक्त ट्रान्समीटरकडनं रिसिव्हरला एक मेसेज सेंड करते, किंवा युजर 1 युजर 2 ला सेंड करतोय मेसेज. पण तो सेंड झाल्यानंतरच त्याला काय होते? ॲक्नॉलेज होते की हा मेसेज आलेला आहे, आणि देन अँड देन ही विल रिप्लाय टू दॅट सिस्टीम. सिम्प्लेक्स, ठीक आहे. सो ही काय झाली? सिम्प्लेक्स टाईप झाली. म्हणजे आयदर तुमचा सिग्नल काय होतोय? सेंड होतोय फ्रॉम ट्रान्समीटर टू रिसिव्हर एकदा, किंवा रिसिव्हर टू ट्रान्समीटर, ठीक आहे. म्हणजे ॲट अ टाइम वनच एक सिंगल ऑपरेशन परफॉर्म होत आहे, आयदर ट्रान्समिटिंग ऑर रिसिव्हिंग. सो हेन्स दिस इज द सिम्प्लेक्स वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम. हा पहिला त्याचा पॉईंट झाला, ठीक आहे. यू कॅन सेंड डिफरंट टाइप्स ऑफ मेसेजेस लाईक व्हॉइस, टेक्स्ट, नंबर और अल्फान्यूमेरिक टाइप ऑफ मेसेजेस, ठीक आहे. देन दिस सिस्टीम युजेस अगेन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक, ठीक आहे. हा काय यूज करतोय? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनच यूज करतोय. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे काय? की फ्रिक्वेन्सी सिग्नल इज मॉड्युलेटेड व्हाईल ट्रान्समिटिंग द सिग्नल. मीन्स सिग्नल इज ट्रान्समिटेड इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. सो तो फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट होते. सो ऑपरेटेबल फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे त्याची, इट इज अराउंड 900 मेगाहर्ट्ज, ठीक आहे. किती येते? 900 मेगाहर्ट्ज असते. देन it uses including to that FSK system. Now frequency shift keying. Frequency shift keying चा meaning काय असतो? फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग म्हणजे काय बघितलं होतं आपण? दोन फ्रिक्वेन्सीज आपण यूज करायचो, एक हाय फ्रिक्वेन्सी आणि एक लो फ्रिक्वेन्सी. डेटा बिट्स म्हणजे तुम्ही जे काय करताय, पेजिंग सिग्नल मेसेज, हा मेसेज सिग्नल कशात कन्वर्ट करताय? कुठल्या तरी कोडिंगमध्ये कन्वर्ट करताय. त्याला आपण म्हणतो कॅप कोड. इन द लँग्वेज ऑफ पेजरमध्ये त्याला आपण म्हणतो कॅप कोड. मीन्स वॉट एव्हर यू आर सेंडिंग दिस मेसेज, इट ट्रान्समिटेड व्हेरी सिक्युअरली in terms of some coding format. That coding is multiplexed or modulate with the frequency, with two different frequencies. One is high frequency and another one is low frequency. If your data bits or the coding is with low signal, it uses low frequency. With high signal, it uses high frequency. मग तुम्हाला काय मिळायचं? आठवत असेल की जेव्हा सिग्नल ट्रान्समिट होत होता FSK मध्ये,
तर हाय फ्रिक्वेन्सीला तुम्हाला जवळजवळ फ्रिक्वेन्सी मिळायच्या, लो फ्रिक्वेन्सीला त्या स्पेसिंग त्यांचं मॅक्झिमम व्हायचं. सो ही काय झाली, ही लो फ्रिक्वेन्सी आपण अजूम करू F1, ही झाली हाय फ्रिक्वेन्सी अजूम करू F2. सो दोन रेंज आपण यूज करायचो फॉर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. हे कशावर डिपेंड राहायचं, डेटा बिट 1 ट्रान्समिट झाला तर हाय फ्रिक्वेन्सी घ्यायचा, डेटा बिट 0 ट्रान्समिट झाला तर तो काय घ्यायचा, लो फ्रिक्वेन्सी. सो याच्यामध्ये आपण काय यूज करतोय, FSK फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. हे काय यूज केलेलं आहे, बिकॉज यू आर युझिंग कोडिंग. ठीक आहे, जिथे कोड येतोय तिथे शिफ्ट किंग टेक्निक येतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि जेव्हा तिथे सिम्पली अॅनालॉग सिग्नल असतील ट्रान्समिट होत आहे त्यावेळेस सिम्पल AM FM PM टाईपचे मॉड्युलेशन्स येतात. पण कोडिंग आलं म्हणजे तिथे काय येतं, डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक. डिजिटल मॉड्युलेशनचा टेक्निक कोणता आहे, हा FSK. ठीक आहे, सो हा FSK आपण यूज करतो. सो कॅपकोड मध्ये काय असतं की सिक्वेन्स ऑफ डिजिटल बिट्स असतात और कॉम्बिनेशन ऑफ डिजिटल बिट्स और लेटर्स असतात. सो ते आपण तुम्ही काय करताय, ट्रान्समिट करताय. आता याची प्रोसिजर काय असते की फर्स्ट ऑफ ऑल जो काही तुमचा पेजिंग कंट्रोल सेंटर असतो, जो काय करतोय, सिग्नल किंवा पेज ट्रान्समिट करतोय टू दी टर्मिनल 1, टर्मिनल 2 और एन नंबर ऑफ टर्मिनल्स. म्हणजे तुम्ही हा सिग्नल सायमल्टेनियसली ब्रॉडकास्ट पण करू शकता. याच्यावरनं काय लक्षात येत आहे की सिग्नल कॅन बी ब्रॉडकास्टेड ओव्हर number of terminals. मग whether broadcasting is the best example where the message is transmitted to number of systems or number of terminals. So whether broadcasting आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. सो याच्यामध्ये प्रोसेसिंग काय होतं की हा सिग्नल कसा ट्रान्समिट होतोय. पहिले काय होतंय की टेलिफोन नंबर जो काही तुम्हाला दिलेला असेल तुमच्या सिस्टीमला किंवा असाइन केलेला असेल तो पेजिंग नंबर. सो त्या पेजिंग नंबरला काय केलं जातं की कंपनी रिसीव्ह द कॉल. ठीक आहे, म्हणजे PSTN म्हणजे काय की हा तुम्ही नॉर्मल टेलिफोन सिग्नल घेतलेला आहे. आता मला इथून काय करायचं आहे की मला एक कॉल मेसेज सेंड करायचा आहे. मेसेज कोणाला सेंड करायचा आहे, टर्मिनल 1ला, टर्मिनल 2ला आणि टर्मिनल 3ला. ज्यावेळेस मेसेज सेंड होतोय, ठीक आहे, जो मेसेज समजा CT1 मधला जो काही पेजिंग टर्मिनल नंबर 1 आहे त्यानेच रिसीव्ह केलेला आहे सिग्नल, त्यावेळेस काय होणार आहे की इट विल ॲक्नॉलेज बाय दी मेसेज. ॲक्नॉलेज कसा केला जातो, त्याला तिथे काहीतरी सिग्नल जनरेट होतोय. सिग्नल कसा, ट्यून ऐकायला येईल, बीप ट्यून असेल, मेसेजची जी काही टोन असेल ती टोन ऐकायला येते त्याला. सो ती ट्यून ऐकल्यानंतर पेजिंग सेंटरला हा काय करतोय की हा ॲक्नॉलेज करतो दॅट द सिग्नल इज रिसिव्ड और द मेसेज इज रिसिव्ड. सो पहिल्यांदा हा ट्रान्समिट होतो सिग्नल. हा ट्रान्समिट होताना हा याचा एक युनिक आयडेंटिटी नंबर, म्हणजे सिम्पली आपल्याला भाषेमध्ये काय सांगायचं की टेलिफोन नंबर, तो टेलिफोन नंबर सेंड करतो. ॲट द सेम टाइम त्याचा मेसेज पण काय होतो, सेंड होतो. हा पेजिंग टर्मिनल काय करतो, आयडेंटिफाय करतो की हा सिग्नल कुठून आलेला आहे. तो कुठून आयडेंटिफाय केला जातो, विथ द हेल्प ऑफ दॅट करस्पॉन्डिंग टेलिफोन नंबर किंवा त्या युनिक नंबरवरून आयडेंटिफाय होतो की हा सेंड झालेला आहे. आणि मग हा पेजिंग टर्मिनल काय करतो, एक ॲक्नॉलेजमेंट सिग्नल पेजिंग कंट्रोल सेंटरला पास करतो. पेजिंग कंट्रोल जेव्हा ॲक्नॉलेजमेंट सेंड होतं तो परत कुठे जातो, टू दी BSNL. इथून काय होतं की मेसेज इज रिसिव्ड ऑर दी सेंड याचं तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट मिळतं. जसं आता आपण पहिले जे जुने मोबाईल होते त्याला एक रिसिव्हिंगचा मेसेज यायचा की मेसेज सेंड झालाय की नाही, त्याच्यासाठी आपल्याला एक रिसिव्हिंगचा मेसेज यायचा की मेसेज इज रिसिव्ड बाय दी करस्पॉन्डिंग युजर. सो त्याच मॅनरने हे पण काय होतं, फंक्शन होतं. सो हे होताना काय होतंय की तुमचा जो युनिक नंबर आहे तो पण डिजिटलमध्ये कन्वर्ट होतो आणि तुमचा मेसेज पण काय होतो, व्हॉइस कोड असेल काय असेल त्या कॅप कोडमध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्या करस्पॉन्डिंग पेजिंग मेसेज तो करस्पॉन्डिंग रिसिव्हरला सेंड केला जातो. ठीक आहे, सो ही प्रोसेस असते. सो सायमल्टेनियसली तुम्ही काय करू शकतात, नंबर ऑफ मेसेजेस ट्रान्समिट करू शकतात. सो याची रेंज जी आहे आता रिसेंट नवीन इनिशियली ते होते 2 to 5 किलोमीटर होते आणि रिसेंटली आता आपण वायरलेस कम्युनिकेशन पण यूज केलेले, जे इथे तुम्हाला दिसते डिश TV हे वायर्ड कनेक्शन्स आहे आणि इथे काय दिसतंय, अँटेनास दिसत आहे. अँटेना थ्रू तुम्ही काय करताय, सिग्नल ट्रान्समिट करताय, सॅटेलाइट थ्रू सिग्नल ट्रान्समिट होत आहे. हे जनरली वेदर ब्रॉडकास्टिंगमध्ये यूज होतं. बेस्ट ॲप्लिकेशन फॉर दी पेजर.
टेबल ड्रॉ करू सर्वांचा. त्याच्यानंतर बघा ऍक्च्युअल प्रोसिजर. इथे काय लिहाल तुम्ही, तुम्हाला वरती दिलेलं आहे. ओके, सो पहिला याच्यामध्ये जो दिसतोय पहिला सेक्शन जो आहे पेजिंग कंट्रोल सेंटर, इट इज इंटरफेस्ड और द कनेक्टेड विच रिसीव्स द टेलिफोनिक कनेक्शन फ्रॉम द PSTN. ठीक आहे. सो पेज मेसेजेस, it is used to transmit the messages to the several cities simultaneously, or it is used to broadcast the messages simultaneously to the several cities. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हा पेजिंग कंट्रोल सेंटर असतो. हा पेजिंग कंट्रोल सेंटर मेसेज कुठून रिसीव्ह करतोय? इट रिसीव्ह द मेसेज फ्रॉम PSTN. ठीक आहे. इट रिसीव्स द मेसेज फ्रॉम PSTN. Then it will broadcast these messages by converting this paging number and the paging message into some digital bits. So digital bits मध्ये जेव्हा कन्वर्ट होतं त्यावेळेस आपण टेक्निक कोणतं यूज करतो? FSK यूज करतो. फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग मॉड्युलेशन टेक्निक इज used for transmission purpose. After that, here number of towers are present. So these towers are used to receive messages receiving from पेजिंग कंट्रोल सेंटर. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हे टॉवर्स प्लेस केलेले असतात. आता इथे परत ह्या सिस्टीममुळे सॅटेलाईटमुळे किंवा वायरलेस कम्युनिकेशनमध्ये पहिले काय व्हायचं की ॲट अ टाइम एकच सिंगल मेसेज पास केला जायचा, त्याला आपण म्हणायचो की सिम्पल कास्ट. ठीक आहे. किंवा सायमल कास्ट, सॉरी, सिंगल मेसेज ट्रान्समिट व्हायचा त्यावेळेस आपण सिंगल पेजिंग म्हणायचो. पण ज्यावेळेस सायमल्टेनियसली मल्टिपल मेसेजेस ट्रान्समिट करायला गेलो त्यावेळेस त्याला आपण म्हटलं सायमल कास्टिंग. सो सायमल कास्टिंग कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ पेजिंग सिस्टीम. सो डिफरन्स काय येणार आहे दोघांमध्ये, कॉर्डलेस आणि पेजिंग सिस्टीममध्ये? पहिला डिफरन्स काय असतो? डिस्टन्स. कॉर्डलेस टेलिफोनमध्ये जे काही डिस्टन्स आहे इट इज अराउंड सम हंड्रेड्स ऑफ मीटर्स. ठीक आहे. आणि पेजिंग सिस्टीममध्ये तेच डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालेलं आहे. त्याला ते डिस्टन्स किती आलं आहे? अराउंड 2 to 5 किलोमीटर. आणि रिसेंट टेक्नॉलॉजीमध्ये ते डिस्टन्स अजून इन्क्रीज झालेलं आहे बाय ॲडिंग दी वायरलेस कम्युनिकेशन और विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट लिंक दिस डिस्टन्स ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. हा मेन बेसिक डिफरन्स झाला. रेंज ऑफ ऑपरेशन और डिस्टन्स कवर्ड बाय दी कॉर्डलेस टेलिफोन इट इज अराउंड सम हंड्रेड्स ऑफ मीटर, बट पेजिंग सिस्टम कवर्स 2 to 5 किलोमीटर. सेकंड, मोड ऑफ ऑपरेशन. मोड ऑफ ऑपरेशन used in cordless telephone is full duplex, while in paging system uses simplex. ठीक आहे. मोड ऑफ ऑपरेशन फुल डुप्लेक्स कशात आहे? कॉर्डलेस टेलिफोन मध्ये. पेजिंग सिस्टीम मध्ये काय झालंय? सिम्प्लेक्स झालेला आहे. त्यानंतर FM फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इज युज्ड इन बोथ टाइप ऑफ सिस्टीम्स, दॅट इज इन कॉर्डलेस टेलिफोन अँड इन पेजिंग सिस्टीम 2. ॲडव्हान्टेजेस काय आहे कॉर्डलेस टेलिफोनचे? आपण सांगितले ते पोर्टाबिलिटी इन फुल डुप्लेक्स. याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय झालं आहे? कोडिंग. आपण कॅप कोड्स यूज केलेले. सो ब्रॉडकास्टिंग और सायमल कास्टिंग कॅन बी पॉसिबल. सो यू कॅन सेंड व्हॉइस मेसेज, यू कॅन सेंड टेक्स्ट, you can send number, you can send alphanumeric. ठीक है. So any type of data can be sent with the help of this, which is the advantage of this paging system. लिमिटेशन काय आहे या कॉर्डलेस टेलिफोनसाठी? रेंज ऑफ कम्युनिकेशन. तुम्ही त्या विदिन द बिल्डिंग किंवा जी काही रेंज तुम्हाला डिफाईन केलेली आहे 100 मीटर्स त्याचपर्यंत तुम्ही काय करू शकतात? कॉर्डलेस टेलिफोन यूज करू शकतात. बट when you go away from the base station it will makes your signal very weak. But in case of paging system, this voice communication means calling cannot be possible. You can only send the messages. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त मेसेज सेंड होत आहे, कॉलिंग होत नाहीये. सो देर इज नो व्हॉइस कम्युनिकेशन. सो हा काय झाला त्याचा कंपॅरेटिव्ह पॉइंट्स विथ द कॉर्डलेस टेलिफोन सिस्टीम. क्लिअर? कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके. ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी एक पॅरामीटर राहिला. ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जी आहे ती कॉर्डलेस टेलिफोनमध्ये आपण किती यूज करत होतो? अराउंड 49 मेगाहर्ट्ज. आणि इथे किती झालेली? अराउंड 900 मेगाहर्ट्ज. लक्षात ठेवायचं. So paging is just a method of transmitting the messages in the format of voice, text, number, alphanumeric. So तुम्ही इथून फक्त काय करताय? मेसेजेस सेंड करताय with the help of some coding technique. That means it is transmitted in the form of digital bits.
So these digital to transmit the digital bits we use frequency shift gain modulation technique. ठीक है.